Yes, thank you all. Thank you for joining in Young Money Mastery session. So आज आपण मॉड्यूल 6 पाहणार आहोत. येस. सो कसा गेला आपला लास्ट वीक? येस, कोणी सांगू खूप शकेल? सुंदर सर, खूप सुंदर. मस्त. येस, काय काय केलं लास्ट वीक मध्ये? सर, मी खूप काही नवीन टॉपिक्स मध्ये शिकलो. म्हणजे क्युरिओसिटी राहते ना, ते नेटवर सर्च करून काही नवीन नवीन टॉपिक्स बघायची. तर खूप काही नवीन टॉपिक्स शिकलो. काही पॅसिव्ह इन्कम सोर्सचे रूट्स पण शोधले, की मी कसं अजून पॅसिव्ह इन्कम शोधू शकतो किंवा गेन करू शकतो, जनरेट करू शकतो. मी रिसेंटली आत्ताच 2 मिनिट पहिले माझा स्टडी टेबल पण साफ केला. ओके. सर, इतकंच होतं. ओके ओके, ग्रेट सर, आज ग्रेट. आपली पिगी बँक ओपनिंग पण आहे. हो, ते लास्ट याच्यामध्ये घेऊ आपण की आज तुम्ही किती पिगी बँक मध्ये जमा केलेले आहेत, राईट? येस येस, मृणाली, कसा होता लास्ट वीक? काय काय केलं लास्ट वीक मध्ये? येस, निधी. हो सर, लास्ट वीक मध्ये मी बुक्स रीड केली आणि पिगी बँक मधले मनी पण मोजले की किती झाले. आणि रीडिंग पण चालू केली आहे, अजून रायटिंग पण इम्प्रूव्ह केली. ओके ओके, ग्रेट ग्रेट. येस, नंदिनी. सर, नंदिनी नाही, ती थोडीशी कामात बिझी आहे. ओके तर मग मी जॉईन त्याऐवजी. ओके ओके. काय केलं लास्ट वीक मध्ये? लास्ट वीक मध्ये मी असं काही खास नाही केलं, बट अभ्यास चालूच राहतो कंटिन्युअसली. आणि पप्पाने की काही बुक ऑर्डर केली, तर त्याच्यातला पहिला जो चॅप्टर होता तो वाचला. बस एवढंच. ओके ओके ओके, ग्रेट. सो आज आपण मॉड्यूल 6 बघणार आहोत, राईट? सो मागच्या सेशन मध्ये आपण काय काय पाहिलं, कोणी सांगू शकेल? जस्ट एक शॉर्ट मध्ये सांगायचं आहे की मागच्या सेशन मध्ये हे आपण लर्निंग केलेलं आहे. बेसिकली मागचा सेशन जो होता इन्व्हेस्टमेंट बेसिक होता. इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला काय समजलं? येस येस, मृणाली. सर, मी सांगेन आज. ओके ओके, ग्रेट. सर्वात अगोदर सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ. आपण मागच्या सेशन मध्ये सगळ्यात अगोदर शिकलो होतो की व्हॉट इज इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? आपल्याला आपलेच पैसे आपल्या कामाला लावणे. जसं की 10,000 पैसे घरी न ठेवता आपण आपले पैसे इन म्युच्युअल फंड्स, गोल्ड, स्टॉक्स एक्सेट्रा मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मग नेक्स्ट होतं की वाय शुड यू इन्व्हेस्ट. आपण काय इन्व्हेस्ट करतो? कारण आपण सेव्ह करण्यापेक्षा आपण जेव्हा पैसे सेव्ह करतो, आपण फक्त प्रोटेक्ट करतो मनीला. पण जर आपण इन्व्हेस्ट करू तर आपण आपल्या मनीला ग्रो करतात. मग नेक्स्ट आपण 3 टाइप्स राहते इन्व्हेस्टमेंट मध्ये: शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म. शॉर्ट टर्म 0 to 3 इयर्स साठी राहतं. जसं समजा मला 2-3 वर्षानंतर फिरायला जायचं असेल किंवा लॅपटॉप घ्यायचा असेल, कोणती कॉलेज फी साठी सेव्ह करायचं असेल, हे सगळं शॉर्ट टर्म मध्ये येतं. इन्व्हेस्टमेंट टाइप्स मध्ये सेव्हिंग अकाउंट मध्ये रिस्क व्हेरी लो राहतं आणि इंटरेस्ट रेट 2 to 3% राहते. आणि फिक्स डिपॉझिट मध्ये रिस्क लो राहते आणि इंटरेस्ट रेट 6 to 7% राहते. रिकरिंग डिपॉझिट मध्ये पण रिस्क लो राहतं आणि इंटरेस्ट रेट 7 to 8%. मग होतं मीडियम टर्म, जे 3 to 7 इयर्स साठी राहतं. याचं पर्पज काय करण्यासाठी, हायर एज्युकेशन करायसाठी, बिझनेस स्टार्ट करायसाठी एक्सेट्रा. आणि इन्व्हेस्टमेंट टाइप हायब्रिड म्युच्युअल फंड, त्याच्यात रिस्क मीडियम राहते आणि इंटरेस्ट रेट 8 to 10%. मग डेप्ट म्युच्युअल फंड, त्याच्यात रिस्क मीडियम राहते आणि गोल्ड ईटीपी, त्याच्यात पण रिस्क मीडियम राहतं. आणि आपण याच्यात SIP थ्रू इन्व्हेस्ट करतो. मग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट 7 किंवा 7 पेक्षा जास्त इयर्स साठी राहतं आणि पर्पज फायनान्शियल फ्रीडम साठी.
रिटायरमेंट, वेल्थ क्रिएशन आणि याच्यात इंटरेस्ट रेट 12 to 14% राहते. मग नेक्स्ट होतं व्हॉट इज कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग म्हणजे काय? आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला रिटर्न भेटतो पण इन्क्रीज होऊन. आणि नंतर आपण फॉर्म्युला पण बघितला होता की कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाउंड करायचा. मग नेक्स्ट पॉईंट होतं डायव्हर्सिफिकेशन. आपल्याला आपले पैसे एक प्लेसवर नाही ठेवायला पाहिजे, कारण यायचा रिस्क असतो. जसं एक्झाम्पल की 10,000 रुपये मी इन्व्हेस्ट करत आहे, 3,000 रुपये FD मध्ये, 3,000 रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये, 2,000 रुपये गोल्ड मध्ये आणि 2,000 रुपये स्टॉक्स मध्ये. जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवतो तर याचा रिस्क कमी राहतो. नेक्स्ट होतं कॉमन इन्व्हेस्टमेंट मिस्टेक्स. आणि फर्स्ट पॉईंट, आपल्याला एका जागी पैसे इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे. सेकंड पॉईंट, कधी कधी आपण लवकरात लवकर श्रीमंत होण्याचा ट्राय करतो आणि चुकीचा निर्णय घेऊन घेतो, ज्या कारण आपल्याला लॉस होऊ शकतं. आणि लास्ट पॉईंट होतं SIP, ज्याचं मिनिंग असतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे होतं की रेग्युलरली दर महिन्यात फिक्स अमाऊंट इन्व्हेस्ट करणे. झालं सर, थँक्यू. ग्रेट ग्रेट निधी. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुमचं बॅकग्राऊंड पण खूप छान आहे. राधाकृष्णाचं पेंटिंग तुम्ही केलेली आहे? पेंटिंग कोणी केलेली आहे? टाइम. ओके, निधी म्हणजे कोणत्या ताईने, तुम्ही केलेली आहे का? नाही, म्हणाली नाही. अच्छा, ग्रेट ग्रेट पेंटिंग. खरंच थँक्यू खूप सर. छान पेंटिंग केलेली आहे. सो तुमचं निच जे आहे ते पेंटिंग करणे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही केले, तर मग तुम्ही असं पेंटिंग बनवून युट्यूब वगैरे चॅनल करून का करत नाही? म्हणजे तिथे पोस्ट का करत नाही फेसबुक वरती? सर, हे माझी हॅबिट आहे. ओके, सो सध्या तर म्हणजे पोस्टिंग वगैरे माझी म्हणजे इतकी हे नाही आहे, हॅबिट नाही आहे, तर म्हणून मग मी पोस्ट वगैरे सध्या करत नाही. नाही, पण आणि ही डेफिनेटली माझी करा. हॅबिट आहे, इंटरेस्ट आहे मला, तर म्हणून मग मी पेंटिंग करते. ओके, त्या इंटरेस्टला तुम्ही कशा प्रकारे तुमच्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये आणू शकतात, दॅट इज गुड, कारण की खूप छान पेंटिंग आहे. आणि तुम्ही त्याच्या थ्रू एक वेल्थ क्रिएशन पण करू शकतात येणाऱ्या 5-6 वर्षात. डेफिनेटली. तर त्याच्यामुळे म्हणतो की तुमचं जे स्किल आहे ना, त्याला तुम्ही यूज करा. ॲज अ तुम्ही फेसबुक पेज काढू शकतात, इंस्टाग्रामवर आहे, यूट्यूबवरती आहे, पेंटिंग कशी करतात, काय करायला पाहिजे, एक शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्ही करू शकता. डेफिनेटली तुम्हाला म्हणजे एक 1,000 and lakhs व्ह्यू भेटायला म्हणजे जास्त टाइम नाही लागणार, जर तुम्ही प्रॉपर वे ना तर जर ते केलं तर. सो डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर वर्क करा. सो काही हेल्प लागेल तर मी तुम्हाला त्याच्यात करू शकतो, पण डेफिनेटली ते चालू करा, कारण की तुमच्याकडे स्किल आहे ना, ती दाखवा लोकांना की तुम्ही काय आहात म्हणून. जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही, तुमच्याकडे जर ठेवलं तर, म्हणजे एक एक्झाम्पल देतो की एक साचलेलं डबकं आहे, राईट? ते साचलेलं डबकं 1 महिना 2 महिने चांगलं राहील, पण त्याच्यानंतर त्याच्यातून थोडं बॅड स्मेल यायला तयार होईल. पण एक वाहतं जर पाणी असलं तर ते चांगलं असतं, राईट? म्हणजे त्याच्याकडे पाहिलं तर शुद्ध पाणी असतं. तर तसंच नॉलेज पण आहे, किंवा तुमची स्किल जी आहे ना, ते स्किल तुम्ही द्यायला सुरुवात करा दुसऱ्यांना, किंवा तुम्ही दुसऱ्यांना शिकू पण शकतात, राईट? तुम्ही दाखवू शकतात की माझ्याकडे ही स्किल आहे, तर मी तुम्हाला हे स्किल द्यायला रेडी आहे. तुम्ही कशा प्रकारे ते प्रेझेंट करतात ते तुमच्यावर डिपेंड आहे, राईट? सो डेफिनेटली त्या स्किलचा यूज करा आणि नवीन नवीन पेंटिंग्स ट्राय करा. पेंटिंग क्रिएट झाल्यावर त्याचा एक व्हिडिओ बनवा, राईट? सो डेफिनेटली तुम्हाला त्याच्यातून एक चांगला इन्कम सोर्स जनरेट होईल, राईट? सो ग्रेट ग्रेट निधी, ग्रेट मृणाली, फॉर युअर पेंटिंग. सो कॉंग्रॅच्युलेशन. येस. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कॉंग्रॅच्युलेशन निधी. येस, कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू अँड सर. मोर पॉवर टू यू निधी. येस, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. येस, लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके. सो आजचा जो आपण सेशन घेणार आहोत तो इंट्रोडक्शन टू द शेअर मार्केट. आजचा जो सेशन आहे मे बी थोडा तुम्हाला डिफिकल्टी जाऊ शकते, पण याच्यावर थोडा नोट्स वगैरे काढत. हा डेफिनेटली तुम्हाला
एक चांगलं नॉलेज आज भेटणार आहे, जो की आपण मॉड्यूल 6 घेणार आहोत, इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट. प्रत्येक वेळेस तुम्ही ऐकलं असेल की शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा आहे, तेवढा प्रॉफिट झाला, आज मार्केट वरती गेलं, आज मार्केट खाली झालं, मार्केट खाली खाली पडलं, राईट. आज या शेअरचे भाव वाढले, आज या शेअरचे भाव कमी झाले. तर याच्याबद्दल आपण एक इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहोत की शेअर मार्केट नेमकं काय आहे, राईट. की शेअर मार्केटमध्ये तुम्ही कसे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, कशा प्रकारे तुम्ही तुमचं वेल्थ क्रिएशन करू शकतात. कारण की आता जर पाहिलं तर सगळ्यांना एक गोष्टचं फॅड लागलेलं आहे की शेअर मार्केट, मला काय शिकायचं आहे तर शेअर मार्केट शिकायचं आहे. तर काय करायचं शेअर मार्केटमध्ये जाऊन तर पैसा कमवायचा आहे. फक्त इथं पैसा कमवणं नाही, तर इथं एक डिसिप्लिन पण तुम्हाला शिकावे लागते आणि एक सिस्टम आणि प्रोसेसला फॉलो करायला लागते. कारण की शेअर मार्केट जे आहे ते इन्स्टन्स मनीचं मशीन नाही आहे. ते ॲज अ आपल्याला त्याच्यात एज्युकेशन घ्यावं लागेल. एज्युकेशन घेतल्यानंतर ग्रॅज्युअली आपल्याला त्याच्यात इन्कम ग्रो करावे लागेल. दॅट इज अ वेल्थ क्रिएशन प्रोसेस. शेअर मार्केट जे आहे ते इज अ वेल्थ क्रिएशन प्रोसेस. पण वेल्थ क्रिएशन प्रोसेस ती कशी आहे? कासवासारखी आहे, ना की सस्यासारखी, राईट. एवढं तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवा की इथे पैसा बनतो, पण तो ॲज अ कन्सिस्टन्सीने आणि थोड्या थोड्या पॉझिटिव्ह वेने बनतो. म्हणजे अचानक तुम्हाला त्याच्यामध्ये लाखो रुपये, करोडो रुपये भेटणार नाही. कारण की तुम्ही जर एक्झाम्पल ऐकलं असेल वॉरेन बफेट. वॉरेन बफेट जे आहेत ते इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्यात आता ते सध्या 90+ इयरचे आहेत. पण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये इन्व्हेस्टमेंट केव्हा स्टार्ट केली होती? जेव्हा ते 11 वर्षाचे होते तेव्हा, 11 इयर्स. जेव्हा ते 11 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी शेअर मार्केटमध्ये, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि आता ते ॲज अ त्यांची जर वेल्थ तुम्ही जर पाहिली, त्यांचं जर नेटवर्क पाहिलं, तर ते बिलियन्समध्ये आहेत, राईट. ही इज वन ऑफ द म्हणजे रिचेस्ट पर्सन इन द स्टॉक्स. म्हणजे त्यांना भरपूर लोक फॉलो करतात. म्हणजे इंटरनॅशनली त्यांचं जर नेटवर्क तुम्ही पाहिलं, तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकतात वॉरन बफेट आणि त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकू शकतात. कारण की त्यांनी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जे त्यांना माहिती होतं, जे त्यांनी त्याचं एज्युकेशन घेतलं. तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला पहिले एज्युकेट व्हावं लागेल, त्याच्याबद्दल तुम्हाला समजावं लागेल की ऍक्च्युली शेअर मार्केट असते काय. देन यू कॅन एंटर इन टू द शेअर मार्केट. कारण की ही अशी एक गोष्ट आहे, याच्यामध्ये पैसा कमवता पण येते आणि गमवता पण येते. म्हणजे याच्यामध्ये तुमचा पूर्ण पैसा जाऊ पण शकतो. आणि हा शेअर मार्केट आहे अशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसा ॲज अ जसं जसं टाइम पिरियड जात जाईल तसं तसं तुम्ही त्याच्यात कमवू पण शकता. ओके, सो वी कॅन स्टार्ट अवर सेशन टुडे. सो इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट. सो बेसिकली शेअर मार्केट असते काय? सो शेअर मार्केट इज अ प्लेस वेअर पीपल बाय अँड सेल शेअर्स. म्हणजे ओनरशिप ऑफ कंपनी. इट हेल्प्स कंपनी रेज मनी टू ग्रो अँड इट गिव्ह इन्व्हेस्टर अँड अपॉर्च्युनिटी टू बिल्ड वेल्थ ओव्हर द लॉंग टर्म. म्हणजे ही जी प्रोसेस आहे एक लॉंग टर्मसाठी आहे. याच्यामध्ये काय होतं, जर सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं गेलं, तुम्ही मार्केटमध्ये जातात, राईट. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही एखादी वस्तू विकत घेतात, राईट. सपोज तुम्ही मार्केटला गेला आणि एखादे कांदा किंवा बटाटे वगैरे तुम्ही विकत घेतले. आता ज्याच्याकडून तुम्ही विकत घेतले त्यांनीही कोणाकडून तरी ते विकत घेतले असतील, राईट. म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता, जेव्हा तुम्ही पोटॅटो विकत घेतात, तर तुम्ही काय झाले, बायर्स झाले. म्हणजे त्याच्याकडून तुम्ही ती जी गोष्ट आहे ती विकत घेतायत. आणि ज्याच्याकडून तुम्ही विकत घेताय तो काय झाला, सेलर झाला. म्हणजे तो तुम्हाला काय करतोय, सेल करतोय. आता त्यांनी सेल केल्यानंतर ती जी वस्तू भेटली, तुम्हाला त्या वस्तूची ओनरशिप आली. म्हणजे तुम्ही जे पोटॅटो विकत घेतलेले आहेत ते आता तुमचे झाले, राईट. सपोज त्यांनी विकत घेतले असतील 10 रुपयात, पण तो तुम्हाला विकतो किती रुपयात आहे, 15 रुपयात, राईट. तर तो 5 रुपये काय करतोय, तो त्याचं मार्जिन ठेवतोय. म्हणजे 5 रुपयाचा काय झाला, त्याला प्रॉफिट झाला 1 किलोवरती, राईट. आणि तेच तुम्ही पोटॅटो विकत घेतले 15 रुपयात आणि त्याचे चिप्स वगैरे बनवले. आणि चिप्स जे आहेत, 1 किलोचे चिप्स जर तुमचे 5-6 पॉकेट झाले आणि ते 5-6 पॉकेट तुम्ही जर 10 रुपयात विकले. सपोज आपण एक कन्सिडर करू की 1 किलोमध्ये 5 पॉकेट माझे चिप्सचे रेडी झाले आणि ते 5 पॉकेट जे आहे ते मी ॲज अ 10 रुपयाला विकले. म्हणजे तुम्हाला किती प्रॉफिट झाला, 50 रुपये. 50 रुपये म्हणजे तुमची बाईंग कॉस्ट किती होती, 15 रुपये. आणि तुम्हाला प्रॉफिट किती झाला, 35 रुपीज. पण तुम्ही ती जी गोष्ट विकत घेतली त्याच्यावर प्रोसेस केली, त्या प्रोसेससाठी तुम्हाला काहीतरी खर्च लागला आणि त्याच्यावरती तुम्हाला ते प्रॉफिट गेन झालं. पण त्याच्यासाठी टाइम पिरियड लागला तुम्हाला. मे बी ते पोटॅटोचे चिप्स बनवण्यासाठी 1 वीक लागला असेल, 2 वीक लागला असेल, राईट.
आणि त्याची पॅकिंग वगैरे करून मार्केटमध्ये विकण्यासाठी तुम्हाला अराउंड 15 दिवस लागले असतील. तो झाला त्याचा टाइम ड्युरेशन. आणि शेअर मार्केट पण तसंच असते की एखादी कंपनी असते, जर तुम्ही आता टाटा कंपनी घेतली किंवा अदानी इंडस्ट्री घेतली, तर त्याच्यामध्ये काय करते कंपनी, त्यांचे काहीतरी शेअर्स विकण्यासाठी देते म्हणजे ॲज अ मार्केटमध्ये ते शेअर जे आहेत त्याचं लॉन्चिंग करते. ते आपण समोर पाहणार आहोत की ते कशा प्रकारे ते एक्झिक्यूट होते. राईट. सो फक्त समजून घ्या की शेअर मार्केट काय आहे, म्हणजे बाईंग अँड सेलिंग. म्हणजे जे शेअर्स असतात, म्हणजे एका कंपनीचे सपोज 100 शेअर्स आहेत, तर त्याच्यातले जर तुम्ही एक दोन बाय केले तर तुम्ही काय होता, त्या कंपनीचा ॲज अ ओनरशिप म्हणून होता पर्टिक्युलर त्या शेअरसाठी. राईट. वेन यू बाय अ कंपनी शेअर्स यू बिकम अ स्मॉल ओनर ऑफ दॅट कंपनी. राईट. सपोज तुम्ही एखाद्या कंपनीचे एखादे शेअर्स बाय केले. आता तुम्ही कोविड नंतर पण भरपूर ठिकाणी ऐकले असेल, टाटाचे शेअर्स भरपूर कोविडच्या टायमाला लो लेवलला आलं होतं, तेव्हा त्यांनी बाय केलं असेल तर ते आज करोडपती झालेले. तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की सपोज रिलायन्सचे शेअर घेतलेले आहेत किंवा डीमार्टचे शेअर्स घेतलेले आहेत. तर ते शेअर्स काय असतात आणि ते कसे वर्कआउट करतात, तुम्हाला त्याची ओनरशिप कशी भेटते, ते आपण सगळं आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. राईट. सो शेअर मार्केट समजलं म्हणजे शेअर मार्केट काय असते, तिथं काय तिथं लोक येतात, पीपल येतात, ते ॲज अ बाय आणि सेल करतात. राईट. इथपर्यंत समजलं. राईस. थोडा आज टॉपिक थोडा ट्रिकी राहणार आहे, पण थोडं कॉन्सन्ट्रेशन काम करा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन द्या. आणि जे पण काही क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारा. जे पण माइंडमध्ये कोणतेही क्वेश्चन असेल तरी तुम्ही विचारू शकतात. राईट. ओके. सो हे सिम्पल इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर आपण शेअर मार्केट विषयी पाहिला, जिथं बाय अँड सेल होते. पण आता शेअर्स काय आहेत. राईट. व्हॉट इज शेअर. व्हॉट इज अ शेअर्स म्हणजे अ शेअर रिप्रेझेंट अ स्मॉल ओनरशिप इन अ कंपनी. म्हणजे काय होते की आता सपोज तुमच्या पेरेंट्सनी तुमच्यासाठी केक आणला. राईट. एक केकचा स्लाइस आणला. आता तुम्ही दोघं जण आहे, तर पेरेंट्स काय करतात की अर्धा अर्धा केक कापून देतात, अर्धा तुमच्या बहिणीला देतात आणि तुम्हाला देतात, किंवा तुमच्या भावाला देतात किंवा तुम्हाला देतात. म्हणजे तो पार्ट ऑफ थिंग काय झाला, तो तुमचा शेअर झाला. म्हणजे तुमच्या पेरेंट्सनी काय आणलं, सपोज आता पिझ्झा आणला. राईट. तुम्ही पिझ्झा शेअर करतात, 5 जण आहेत, 5 स्लाइस असले तर तुम्ही तो शेअर करतात. म्हणजे ते काय झालं की तुमच्या त्या पिझ्झावरती एक स्मॉल ओनरशिप झाली, की हा पीस ऑफ जो कट आहे, जो कट ऑफ पीस आहे त्या पिझ्झा मधला, तो माझा आहे. राईट. तर तुम्ही तो एन्जॉय करतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ शेअर. म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट आहे, त्याच्यामधला तो जो थोडासा पार्ट असेल तो मी आता शेअर केला, म्हणजे मी त्याची ओनरशिप घेतली. राईट. तो माझा आहे, त्याच्यावर दुसऱ्याचा कोणाचा हक नाहीये. राईट. हे समजलं व्हॉट इज शेअर. एक सिंपल भाषेत मी सांगितलं तुम्हाला की जसं पीस ऑफ केक आहे किंवा पिझ्झा आहे, जेव्हा तुम्ही शेअर करून खातात तर तो पर्टिक्युलरली तो वाटला जातो प्रत्येक लोकांमध्ये. राईट. सो एक्झाम्पल आहे की इमॅजिन अ पिझ्झा डिवायडेड इंटू 8 स्लाइसेस. राईट. इफ यू ओन वन स्लाइस यू ओन अ पार्ट ऑफ द पिझ्झा. सिमिलरली इफ अ कंपनी इज डिवायडेड इंटू मिलियन्स ऑफ शेअर्स, म्हणजे एखादी कंपनी आहे, सपोज आपण टाटाचं एक्झाम्पल घेतलं तर टाटामध्ये टाटा काय शेअर्स लॉन्च करते. शेअर्स लॉन्च केल्यानंतर ते बिलियन्स ऑफ पीपल्स पर्यंत जातात. तर त्याच्यामध्ये एखादी प्राइस ते डिसाईड करतात की आज मी माझ्या शेअरचं लॉन्चिंग केलं तर शेअरची प्राइस सपोज मी 20 रुपये ठेवली. राईट. तर 20 रुपयामध्ये बेस ऑन पीपल काय करतात की त्यांच्याकडे जेवढा फंड असेल किंवा ते इन्व्हेस्ट करू शकतात, तर तेवढा ते याचा शेअरचा शेअर्समध्ये ते बाय करतात. आणि ॲज अ ते शेअर होल्डर होतात त्या कंपनीचे. राईट. आता रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं झालं तर इफ यू बाय 10 शेअर्स ऑफ अ कंपनी यू बिकम वन ऑफ इट्स शेअर होल्डर. म्हणजे त्या कंपनीची तुम्ही काय होतात, शेअर होल्डर्स होतात. म्हणजे आता कंपनीने एक लॉन्च केलेला आहे शेअर, त्याचे अराउंड 1000 शेअर्स आहेत, पण तुम्ही किती बाय केले, 10 शेअर्स बाय केले 20 रुपयाने. म्हणजे 20 रुपयाने 10 शेअर बाय केले म्हणजे 200 रुपये क्वांटिटीचे तुम्ही 200 रुपयाच्या क्वांटिटीचे तुम्ही ते बाय केले. सो डेफिनेटली you become a shareholders of that particular company. Right. So इथपर्यंत समजलं व्हॉट इज शेअर. येस सर. ओके. ग्रेट. सो नेक्स्ट आहे. सो आपण पाहू की व्हॉट इज शेअर मार्केट, म्हणजे शेअर मार्केट काय असते.
सो शेअर मार्केट इज अ मार्केट प्लेस वेअर इन्व्हेस्टर बाय अँड सेल शेअर्स. म्हणजे याच्यामध्ये काय करतात की लोक शेअर्स बाय करतात आणि सेल्स करतात. आता सपोज एखादं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक अडाणीचे शेअर आहे, अडाणी कंपनीचे. राईट. आपल्याला अदानी कंपनी काय करते ते माहित आहे. राईट. अदानी कंपनी जे आहेत ते इलेक्ट्रिसिटीमध्ये सोलारमध्ये काम करते. त्याचे मी शेअर्स काही बाय केले. सपोज आता काही शेअर्स आहेत ते 10 रुपयाने स्टार्ट. एक एक्झाम्पल घ्या की एक शेअर्स जे आहेत एखाद्या कंपनीने शेअर्स लॉन्च केले ते 10 रुपयाने मला भेटत आहेत. तर मी ते 10 रुपयाचे एक 10 शेअर विकत घेतले, म्हणजे 100 रुपयाचे विकत घेतले. आणि जेव्हा ती शेअरची प्राइस 15 रुपये होईल किंवा 20 रुपये होईल तेव्हा मी ते विकून टाकले, म्हणजे सेल केले. तर तेव्हा त्या शेअर्सवरती मला प्रॉफिट कितीचं झालं? जर मी 20 रुपयांनी विकले तर 10 रुपयांनी मी घेतले आणि जेव्हा त्याची प्राइस 20 रुपये झाली तेव्हा मी ते विकले, म्हणजे अराउंड मला 100 रुपयाचा तिथे फायदा झाला. राईट. एक गोष्ट जी आहे ती मी 10 रुपयामध्ये विकत घेतली आज 10 क्वांटिटीमध्ये. तर मी किती रुपयामध्ये विकत घेतली? ती 100 रुपयामध्ये. राईट. 100 रुपयामध्ये विकत घेतल्यानंतर काय झालं की ती 10 रुपयाची जी प्राइस आहे ती वाढत जाऊन कुठपर्यंत गेली? एका शेअरची प्राइस 20 रुपयामध्ये. आणि मी काय केलं, ते जे माझे 10 शेअर होते ते मी विकून टाकले दुसऱ्याला. तर त्याच्यावरती मला प्रॉफिट किती भेटला? 100 रुपये. 100 रुपये. राईट. इथपर्यंत समजला. सो एक सिम्पल एक्झाम्पल आहे. जस्ट ॲज व्हेजिटेबल आर ब्रॉट अँड सोल्ड इन अ मार्केट. म्हणजे जसं आपण व्हेजिटेबल घ्यायला जातो मार्केटमध्ये, सपोज टोमॅटो असेल, पोटॅटो असेल किंवा काही भाजीपाला असेल, तो जो आपण विकत घेतो, शेअर्स आर ब्रॉट अँड सोल्ड इन द स्टॉक मार्केट. त्याचप्रमाणे शेअर्स कुठे बाय आणि सेल केला जातात? स्टॉक मार्केटमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक मार्केट. जसं आता आपण व्हेजिटेबल मार्केट म्हणतो. व्हेजिटेबलमध्ये आपण काय करतो? व्हेजिटेबल घ्यायला जातो तेव्हा तिथे काय म्हणतो आपण? व्हेजिटेबल मार्केट आहे. पण जिथे आपण शेअर्स विकत घेतो आणि सेल करतो, ठीक आहे, तिथे त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट इन इंडिया ट्रेडिंग हॅपन्स ऑनलाईन थ्रू स्टॉक एक्सचेंज. म्हणजे याला हँडल करण्यासाठी कोण असते? स्टॉक एक्सचेंजेस असतात. ते आपण समोर पाहणार आहोत की स्टॉक एक्सचेंजेस काय आहेत. राईट. तर शेअर्स घेण्यासाठी आपल्याला स्टॉक एक्सचेंजची गरज असते. तर ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहणार आहोत. तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना व्हॉट इज शेअर मार्केट? राईट. जिथे आपण शेअर्सचं सेल आणि बाय करतो. राईट.